बाजारसारखे कोल्ड्रिंक घरीच बनवा. नमस्कार मित्रांनो, स्वादयोग रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत फ्रेश अँड ज्युशी रिफ्रेशिंग मँगो फ्रुटी, जी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांच आवडती आहे. मँगो फ्रुटी विदाऊट केमिकल, विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह आज आपण बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण एक मँगो स्क्वॅश करणार आहे. तो तुम्ही 6 महिने वापरू शकता आणि रिफ्रेशिंग फ्रुटीही बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथे 3 पिकलेले आंबे घेतलेले आहे. त्याने आपल्या फ्रुटीला गोडपणा येईल. त्याच्यासोबत एक कच्ची कैरी घेतली आहे, ज्याने आपल्या फ्रुटीला आंबटपणा येईल. आता कैरी आणि आंबे दोन्ही बारीक चिरून घ्यायचे आहे. नंतर मिक्सरमध्ये कापलेली कैरी, त्यासोबत कापलेला आंबा घालायचा आहे आणि गोड चव येण्यासाठी 1 कप साखर घालायची आहे आणि मिक्सरला हे सर्व बारीक फिरवून घ्यायचं आहे. एकदम गुठळ्याविरहित आपल्याला वाटून घ्यायचा आहे. नंतर हा जो पल्प आहे तो आपल्याला एका पॅनमध्ये शिफ्ट करायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालणार आहे आणि हे सगळं आपल्याला मंद आचेवरती हलवून घ्यायचं आहे. सतत हलवत राहायचं आहे. 5 ते 6 मिनटानंतर आपली जी पल्प आहे तो एकदम घट्ट झालेला आहे आणि त्याला एक प्रकारची शाईन देखील आलेली आहे. तुम्ही बघू शकता कढईच्या कडा चिकट झालेल्या आहे. त्याचबरोबर आणखी एक शाईनने तुम्ही ते ओळखू शकता. तुम्ही बघू शकता आपल्या चमच्याला मागं ते चिकटलेलं आहे. याचाच अर्थ आपला मँगो स्क्वॅश तयार आहे. त्यानंतर हा मँगो स्क्वॅश तुम्हाला चाळणीत घालून एकदा आपण त्याला चाळून घेणार आहे, जेणेकरून आंब्याच्या गुठळ्या रेषा याच्यामध्ये राहणार नाही व त्या आपल्या दातामध्ये अडकणार नाही. एकदम फाईन असं आपल्याला त्याला चाळून घ्यायचं आहे आणि इथे आपला एकदम स्मूथ असा मँगो स्क्वॅश तयार आहे. हा मँगो स्क्वॅश वापरून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी देखील बनवू शकता. हा मँगो स्क्वॅश आता आपण एकदम स्वच्छ धुतलेल्या बॉटलमध्ये स्टोअर करणार आहे आणि हा फ्रीजमध्ये 6 महिने ठेवून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकता, जसे की आईस्क्रीम, त्याच्यानंतर मिल्कशेक, त्याच्यासोबत लस्सी आणि वेगवेगळ्या कोल्ड्रिंक्ससुद्धा तुम्ही बनवू शकता आणि याला विदाऊट एनी केमिकल प्रिझर्वेटिव्ह तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपण बनवलेल्या स्क्वॅशने फ्रुटी कशी बनवायची ते आपण पाहू. इथे 1 कप मँगो स्क्वॅश घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 4 कप थंडगार पाणी मिक्स केलेलं आहे. पाणी एकदम थंडगार हवं आहे. त्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित ढवळून घेणार आहे आणि इथेच आपली रिफ्रेशिंग मँगो फ्रुटी तयार आहे. तुम्ही बघू शकता त्याचा रंग आणि टेक्स्चर एकदम मार्केटसारखं आलेलं आहे. चवीला सुद्धा तितकीच छान झाली आहे. बघूनच आपल्याला पिऊशी वाटेल किंवा 1-2 ग्लास तर आपण एका वेळी नक्कीच पिऊ शकतो. अशी आपली मँगो फ्रुटी तयार झालेली आहे. तुम्हाला मँगो फ्रुटी आवडते का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत.